नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तृप्ती नाईक सिटी टू विलेज. आज आपण वांग बटाट्याची झटपट भाजी अशी पाहणार आहोत. ह्याच्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि एक बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा. आणि 3 वांग आणि एक मीडियम साईजचा बटाटा, ह्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. तर टोमॅटो मी एक घेतलेला आहे मध्यम आकाराचा, एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा बटाटा. आता हे माझ्याकडे जे आहे तो मिरची, लसूण आणि शेंगदाणे असं भाजून मी खरडा केलेला होता, ठेचा म्हणतात त्याला. तर तो करून ठेवलेला होता आणि मी ह्याचाच वापर करणार आहे. तर ही 3 वांगी आहेत मीडियम साईजची. तर ह्याच्यामध्ये जे आहे तो मी खरडा भरलेला आहे. तुमच्याकडे खरडा नसेल तर तुम्ही लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे तव्यावर थोडंसं तेल घालून भाजून घेऊन थोडंसं ते जे आहे ते खलबत्त्याने कुटून ते सारण जे आहे ते आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. आणि ही तिन्ही वांगी मी त्या सारणाने भरलेली आहेत. बटाटा कापून घेतलेला आहे मी. बटाट्याच्या अगदीच बारीक फोडी करायच्या नाही आहेत, मीडियम फोडी तुम्ही करू शकता. आणि आता आपल्याला झटपट रेसिपीकडे वळायचं आहे. तर एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये मी जे आहे भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. ह्यात अर्धा चमचा अगदी थोडीशीच आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे मी. आणि राई घातलेली आहे. ती तडतडल्यावर त्यावर हिंग घातलेला आहे अर्धा चमचा. आणि एक जो मीडियम आकाराचा जो कांदा मी चिरलेला होता तो ह्यात घातलेला आहे आणि व्यवस्थित परतलेला आहे. 1 मिनटं शिजवल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आपले बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे मी, धणा पावडर घातलेली आहे 2 चमचे, छोटे 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो होता आपण तो घातलेला आहे. कढीपत्ता मी ह्यामध्ये फोडणीत घातलेला नव्हता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कढीपत्त्याची पानं थोडी सुकलेली होती, तर तो मी वरूनच या टोमॅटोवर शिजताना घातला आणि 1 मिनटाची वाफ दिली. 1 मिनटाच्या वाफेनंतर ह्याला स्वतःचंच असं तेल रिलीज झालेलं आहे. ह्यामध्ये मी अर्धा चमचा गूळ आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. 1 चमचा मीठ घातलेला आहे. 3 वांगी 1 बटाट्यासाठी मीठ घातलेलं आहे 1 चमचा. यामध्ये मी जे आहे ते 1 मोठा चमचा घरगुती दही घातलेला आहे. दही घालून हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये जो मोठा बटाटा मी कापलेला होता तो घातलेला आहे आणि 3ही वांगी ह्यात घालून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जेणेकरून जे आहे ह्याच्यामध्ये आपली वांगी आणि बटाटा व्यवस्थित शिजली जातील. आणि ह्याला छान असं वाफेवर 3 मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे. आणि 3 मिनटानंतर हे बघा आपले वांगा आणि बटाटा रेडी आहेत. झटपट आणि खूप चविष्ट लागणारी अशी रेसिपी आहे. भाकरीबरोबर, डाळ भाताबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत अशा विविध रेसिपी घेऊन परत पुन्हा एकदा आपण भेटूया. धन्यवाद.